आणि मग त्याला विश्रांतीची आवश्यकता भासते. मात्र ते जी विश्रांती घेते ती आपल्या विश्रांतीसारखी नसते. जसा पैलवानाने अभ्यास केल्यावर, व्यायाम केल्यावरच तो तरतरीत होतो, तसे हे मन देखील आपल्या अंगभूत चंचलतेचाच अभ्यास करते आणि ताजे होते. म्हणून आपल्याला असे अनुभवास येते की आपण विश्रांतीसाठी आडवे पडण्याचाच अवकाश. मग तत्काळ काही क्षणातच शरीरापासून मोकळे होते. मग ते आपोआपच सगळीकडे फिरू लागते. ते सगळे लोक पालथे घालते, जेथे हवे तेथे जाते. नाड्यांमधील भ्रमण या संबंधात योगाच्या परिभाषेत असे सांगितले जाते की मन लोकांतरामध्ये जाते आणि येते, अशी काही मुळात प्रक्रियाच नसते. नाथ संप्रदायाचा तर असा सिद्धांतच आहे की पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी, संबंध ब्रह्मांड आपल्या शरीरातच आहे. त्यामुळे आपणास ब्रह्मांडात कोठेही जायचे असले तरी आपल्याच शरीरातून आतल्या आत जायला पाहिजे. शरीरातल्या एका नाडीतून दुसऱ्या नाडीत गेलो की येथून तेथे जाता येते. तेथे दुसरीकडे जाण्यासाठी प्रत्यक्ष बाहेर जावे लागत नसते. हे मन जीवासकट, प्राणासकट वेगवेगळ्या नाड्यांमधून फिरून असे वेगवेगळे अनुभव घेते. तसे फिरत असताना त्याला जसजशा वासनांमधून प्रवास करावा लागेल त्या वासनांप्रमाणे ते अनुभव घेऊ लागते. आपण अनेक जन्मात अनेक योनीत फिरत असलेलो असतो. अनेक जन्मांचे अनेक प्रकारचे अवशिष्ट वासना संस्कार आपल्यापाशी असतात. पण ते संस्कार अंतःकरणावर असूनही ते काही एक समभावच्छेदे करून आपल्याला आठवत नाहीत. ही आपल्यावर श्री भगवंताची एक फार मोठी कृपाच केलेली असते. नाहीतर काय झाले असते याची कल्पनाही करत नाही. समजा आपण जेवायला बसलेलो आहोत. समोर चांदीच्या ताटात सुग्रास पक्वाने वाढलेले आहेत आणि अशा वेळी जर आपल्या पूर्वजन्मीचा संस्कार स्मरला की आपण त्यावेळी गाढव होतो आणि उकळल्यावर लोळत होतो, तर त्या भोजनाचा रस, आनंद शिल्लक तरी राहील काय? जेवणाची इच्छा शिल्लक राहील काय? उलट आपण लगेच फुर्र करीत लाथा झाडून ताटावरून उठू. मनच संस्कार साठवते. पण त्या नाडीत शिरल्यानंतर वर हे असे संस्कार स्मरण ते मनन करते. कारण त्या मनानेच अशा संस्कारांची वेळोवेळी जन्मोजन्मी जोडणी केलेली असते. मनाच्या श्लोकात, मनोबोधात म्हणूनच श्री समर्थांनी फार सुंदर सांगितलेले आहे की मना त्वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. ते म्हणतात, माझ्याजवळ साचलेली ही जी सगळी कर्माची गाठोडी दिसतायत ना, ते सगळे हे मना तुझेच कर्तृत्व आहे. आपल्या मनाने अगदी निगुतीने सर्व जन्मात नाना तऱ्हांचे प्रपंच करून त्यातून या वेगवेगळ्या वासना साठवलेल्या असतात. हे सगळे जोडलेले गाठोडे अधूनमधून बघितल्याशिवाय म्हणूनच त्या मनाला चैन पडत नसते. जशा आपल्या गृहिणी असतात ना, त्या कशा कोठेही फिरत असताना काही ना काहीतरी जमा करीतच असतात. तुळशीबागेत गेल्या तर तेथून एखादे कोठे परगावात गेल्या तर तेथून काहीतरी दुसरे, असा तो सगळा साठा शेवटी घरात येऊन साठत राहतो. कधीतरी त्यांना त्या खरेदीचे स्मरण होते. मग त्या घराचे माळे शोधतात आणि काय काय साठवून ठेवलेले आहे ते प्रेमाने बघतात. एरवी देखील माळ्यावरच्या वस्तू कपाटात तर कपाटातल्या वस्तू माळ्यावर असे काहीतरी त्यांचे सारखे चाललेलेच असते. या बॅगमधले त्या बॅगमध्ये भरणेही चालते. मनाची नेमकी अशीच सरळ वृत्ती असते. लिंगदेहाचे प्रक्षेपण. मनाने असे जे भांडवल मोठ्या चिकाटीने, मोठ्या निष्ठेने जोडलेले असते ते सगळे झोपेच्या वेळी स्वप्नसृष्टी निर्माण करून मग अनुभवते, पाहते. ते वेगवेगळ्या वासना नाड्यात शिरते आणि त्या जन्मीचे अनुभव, त्या जन्मीचे संस्कार स्वप्नात प्रगट करते, अनुभवते. म्हणून काही वेळा स्वप्नात पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार काही गोष्टी आपल्याला दिसतात. एवढेच नव्हे तर त्यावेळी मन जर कालातीत झाले तर ते पुढच्या घटनाच काय पण पुढचे जन्मही पाहते.
मनाचा आणि काळाचाही मोठा निकटचा आणि घनिष्ठ संबंध आहे. मनाने त्याला पुढे काय बोलायचे आहे याचीही तयारी आधीच केलेली असते. निद्रेत पुष्कळ वेळा लिंगदेहाचे नैसर्गिक प्रक्षेपण होते. आपल्या या पांचभौतिक देहात, आपल्या या स्थूल शरीरात जो वासना देह आहे, सूक्ष्म देह आहे, त्याला साधारणतः लिंगदेह असे म्हणतात. झोपेत हा लिंगदेह आपोआप बाहेर पडतो आणि तो लोकपरलोकात फिरतो. त्यावेळी त्याचे जे अनुभव येतात ते एखादे स्वप्न बघितल्याप्रमाणेच असतात आणि म्हणूनच स्वप्नाला इहलोक आणि परलोक यांच्यातली संधी असे बृहदारण्यकोपनिषदात महर्षी याज्ञवल्क्याने म्हटलेले आहे. तस्य वा एतस्य पुरुषस्य द्वे एव स्थाने भवत इदं च परलोकस्थानं च संध्यं तृतीय स्वप्नस्थानम् तस्मिन् संध्ये स्थाने तिष्ठन्ते ते उभे स्थाने पश्चिदिंच परलोकास्थानच. या पुरुषाची दोन स्थाने आहेत. हा लोक परलोका संबंधी स्थान आणि तिसरे स्वप्न स्थान हे संधी स्थान आहे. या संधी स्थानात राहून हा पुरुष या एलोक रूपी स्थानाला आणि परलोक स्थानाला अशा दोघांनाही पाहतो. स्वप्नाला संधी यासाठी म्हणतात की त्यातून दोन्हीकडे पटकन येता जाता येते. एखाद्या कितीही स्वप्नमग्न असला तरी त्याला हलवून जावे केले तर तो जागृतीत येतो, म्हणजे पटकन इहलोकात येतो. तसेच त्याच्या स्वप्नातूनच त्याला जाणीवपूर्वक परलोकातही जाता येते. फक्त फरक एवढाच असतो की हिरण्ययोगी जे स्वप्न बघतात ते जाणीवपूर्वक बघतात आणि तुमच्या आमचे स्वप्न बघणे मात्र जाणीवपूर्वक नसते. ईश्वराचे स्वप्न सृष्टीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी शास्त्रांनी स्वप्नाचा एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तो असा की हे सगळे विश्वच त्या ईश्वराचे स्वप्न आहे. हे विश्वरूप स्वप्न कसे आहे त्याचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आधी आपल्याला जीवाने कल्पिलेले आपले स्वप्न कसे असते ते कळायला पाहिजे. कारण जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात देखील आहे असा नाथ संप्रदायाचा सिद्धांतच आहे. ब्रह्मांडात जी एखादी प्रक्रिया होते ती प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये देखील होते, पण आपल्याला तशी जाणीव नसते. आता अशी कल्पना करा की श्री भगवंतांना क्षणभर डुलकी लागली आणि त्यात त्यांना स्वप्न पडले. त्या स्वप्नाचे अधिष्ठाते श्री भगवंत आहेत. त्या स्वप्नात जे काही दिसते ते सगळे श्री भगवंतच झाले आहेत आणि अशा त्यांच्या स्वप्नात अनंत रूपाने त्यातला सगळा अनुभव घेणारेही श्री भगवंतच आहेत. मात्र हे करण्यासाठी आपल्याला आधी स्वतःचे स्वप्न करावे लागेल. आपली जी स्वप्ने असतात ती जीवकल्पित असतात. आपल्या स्वप्नांचा करता आपला जीवच असतो. एवढेच नव्हे तर आपली जागृती ही जीवकल्पितच असते. म्हणून जर आपल्या जीवाचे जीवत्वच फिटले तर त्याला त्या जागृतीतला सृष्टी अनुभव अगदी भिन्न येईल. तसे जीवत्व फिटल्यानंतर जीवाला स्वप्नांचाही अनुभव भिन्न प्रकारे येईल. पण तोपर्यंत असे धरून चालले पाहिजे की जीवच स्वप्ने कल्पितो आणि तोच त्यांचा नाना रूपाने अनुभवही घेतो. विचार केल्यास असे लक्षात येईल की आपल्या स्वप्नात आपण जे जे काही बघतो त्या त्या गोष्टीचा अनुभव आपण अगदी जागृतीत असल्यासारखाच घेत असतो. उदाहरणार्थ स्वप्नांमध्ये जीवच मनाच्या साहाय्याने वेगवेगळे प्राणी, माणसे, सृष्टी वगैरे निर्माण करतो. आपल्याला समजा स्वप्नात एखादे भूत दिसले, एखादा राक्षस किंवा वाघ दिसला आणि असा तो स्वप्नातला कल्पित आकार स्वप्नातच आपल्या अंगावर धावून आला तर अशा वेळी आपण घाबरतोय. आपणच स्वप्नात निर्माण केलेले आपणच बघतो आणि आपणच घाबरतो. दोन स्वप्नातील भेद. मात्र आपल्या स्वप्नात आणि ईश्वराच्या स्वप्नात एक मूलभूत फरक असतो. आपण स्वप्नात आपले स्वप्न खरे मानतो त्यावेळी जीवाचे जीवत्व शिल्लकच असते. म्हणून स्वप्नात देखील जीव निर्भय नसतो, तो जाणत नसतो.
तो अज्ञानादृष्टीच असतो. जीवावर अज्ञानाचे आवरण असते, म्हणूनच तो घाबरतो. हे सगळे मीच माझ्या मनाने कल्पिलेले आहे असे जर त्याला कळले असते तर तो कधी घाबरलाच नसता. ईश्वराच्या स्वप्नात ईश्वर असा घाबरत नसतो. या सृष्टीत वाघ आहेत, नाना प्रकारचे प्राणी आहेत, भूतसृष्टी आहे. एवढेच नव्हे तर राक्षस देखील आहेत. पण ईश्वर यातल्या कशाला घाबरलेला आहे असे कधी बघितले किंवा ऐकले तरी आहे काय? हा त्या ईश्वरामध्ये आणि आपल्यात फरक आहे. जीव हा जरी स्वप्नसृष्टीत सर्वशक्तिमान असला तरी तो सर्वज्ञ मात्र नसतो. स्वप्नसृष्टी निर्माण करण्यासाठी तो समर्थ असतो. तो नाना तऱ्हेची स्वप्नसृष्टी निर्माण देखील करतो, पण तो सर्वज्ञ नसतो. तो ती सृष्टी स्वतःच आहे असे जाणत नसतो. मात्र ईश्वराच्या स्वप्नात ईश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ देखील असतो. हेरणे एवढा तो